श्री रामरक्षेतली रहस्य आपण उलगडून बघतो आहोत। काही जणांनी पहिल्या ध्यान श्लोकाचं निरूपण किंवा अर्थ विचारला होता। आता या व्हिडिओमध्ये तोच बघूया। ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं। पहिली ओळ काय सुंदर आहे। मुळात मंत्रशास्त्रात ध्यान मंत्र काय करतात हे आधी बघूया। ध्यान मंत्र हे ध्यान ध्यायती हा शब्द ऐकला असेल तुम्ही किंवा अध्यापन मध्ये ध्या येतो। मग ध्या या धातूतून असा अर्थ किंवा या अक्षरातून असा अर्थ अभिप्रेत आहे की आपल्या डोळ्यासमोर त्या शक्तीचं देवतेचं तत्वाचं सगुण रूप पहिले निर्माण करणं। सगुणाकडून निर्गुणाकडची ही साधना आहे। स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा हा मार्ग आहे। शरीर माध्यम खलु धर्म साधनम असे आपले ग्रंथ सांगतात। म्हणजेच शरीराचं वर्णन तो कसा दिसतो, काय आहे त्याचं रूप, काय त्यांनी काय काय घातलंय, कुठले अलंकार आहेत, कुठल्या रंगाची वस्त्र, रंगचिकित्सा सुद्धा या सगळ्या तत्वांची जोडलेली आहे असंच वर्णन येतं। ध्यायेदाजानुबाहु ध्यायेत अजानुबाहु अजानुबाहु श्रीरामाचं ध्यान करा। आता या श्लोकाची गंमत काय आहे माहितीये का। आपण श्रीराम प्रभू श्रीराम म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर स्वतःच्या मनातला असा एक श्रीराम उभा राहतो। 140 कोटी लोकसंख्या असेल तर 140 कोटी राम तत्व 140 कोटी स्वरूपात उभं ठाकेल इतकी ताकद आहे या श्रीरामांची। आणि तेच वर्णन येतं या ध्यान श्लोकामध्ये। विविध रूपातला विविध स्वरूपातला श्रीराम उलगडून सांगताना अजानुबाहु अशा रामाचं ध्यान करा। मग अजानुबाहु म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्यांचे हात जातात, क्षत्रिय पुरुष लक्षण असा एक पाठ येतो आपल्या ग्रंथांमध्ये। या उत्तम क्षत्रिय पुरुषांच्या वर्णनांमध्ये गुडघ्याच्या खाली जाणारे हात, हात काय आहे, कर्मेंद्रिय आहे। कर्मपूजक राम आहे। श्रीराम हा अवतार कार्य ही कर्मयोनी आहे आणि कर्माविषयीच सांगणारी आहे। म्हणून कर्म ही तुमची पूजा असेल, तुम्हाला कर्मप्रधान आयुष्य जगायचं असेल, तुमच्या कर्मापुढे म्हणजे कर्माच्याच मार्गावरती पुढे जायचं असेल, काहीतरी घडवायचं असेल तर या रामाचं ध्यान करा। पुढे येतं ध्यायेदाजानुबाहु धृतशरधनुषं धृतशरधनुषं। धनुष्य आणि बाण धारण केलेला राम म्हणजे शस्त्रसज्ज, कार्यसज्ज, युद्धसज्ज राम आहे। कार्यासाठी तत्पर आहे। आता काहीतरी काम आलंय आणि कुठे बरं माझं बाण, कुठे धनुष्य आहे असे शोधाशोध करणारा श्रीराम आहे का कुठल्या गोष्टींमध्ये? अजिबातच नाही। तर नेहमी कार्याला तत्परता असणारा असं रामाचं ध्यान करा। जर एक्झिक्युशन एखादी कृती प्रत्यक्षात येणं याविषयी तुम्हाला काम करायचं असेल तर या रामाचं ध्यान करा। आणि पुढे मात्र बद्ध पद्मासनस्थं, पद्मासनामध्ये बद्ध बांधला गेलेला स्थित असणारा म्हणजेच ध्यानमग्न रामाचं ध्यान। म्हणजे साधना स्वरूप आध्यात्मिक अशी श्रीरामांची शक्ती अनुभवायची असेल तर ह्या ध्यानमग्न रामाचं ध्यान करा। पहिल्या ओळीचा अर्थ बघितला, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ओळींचे अर्थ बघूया। आत्ताचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा श्रीरामार्पणमस्तु।